पण मराठी विज्ञान परिषद आणि पुण्याची MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या विज्ञान गंगा व्याख्यानमालेच्या 80व्या पुष्पासाठी जमलेलो आहोत. 2016 साली सुरू झालेली विज्ञान व्याख्यानमाला मध्ये करोनाच्या काळामध्ये 2-3 महिने आणि नंतर परत 2-4 महिने अशी बंद राहून बाकी अखंडपणे चालू आहे. या व्याख्यानमालेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भातच भाषण होत असतात. मग त्याच्यामध्ये ते विज्ञान इंजिनिअरिंग क्षेत्रातला असो, रसायन क्षेत्रातला असो, वैद्यकीय क्षेत्रातला असो, असं कुठल्याही क्षेत्रातला असेल. या व्याख्यानमालेमध्ये जयंत नारळीकर, डॉक्टर अनिल काकोडकर अशा अनेक दिग्गजांनी भाषणं दिलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे पूर्वीपासून दिली जाणारी जी M.N. शर्मा पारितोषिक आहे, त्याच्यामध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या शास्त्रज्ञांना आम्ही बोलवायला सुरुवात केली आहे. आणि त्या दृष्टीने आज इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापक असलेले डॉक्टर पराग गोगटे यांना आम्ही बोलवलेलं आहे. डॉक्टर पराग गोगटे यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, नंतर केम इंजिनिअरिंग आणि PhD केलं. त्यानंतर ते या संस्थेत केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. संशोधनाचे विषय विषय कॅव्हिटेशन फिनॉमिना, सांडपाण्याची प्रक्रिया, मल्टीफेज रिॲक्टरचे डिझाईन, सेपरेशन प्रोसेस आणि प्रोसेस इंटेन्सिफिकेशन असे आहेत. प्राध्यापक गोगटे अनेक रासायनिक उद्योगांचे सल्लागार आहेत. त्यांनी आजवर 325 शोधनिबंध प्रसिद्ध केले असून 25 पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी धडे लिहिले आहेत. त्यांनी अनेक परिषदांमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांना त्यामध्ये अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तेव्हा आज प्राध्यापक गोगटे हे रसायन उद्योगातील कार्यपद्धती या विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत. अधिक वेळ न दवडता मी प्राध्यापक गोगटे यांना त्यांचं भाषण सुरू करण्याची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद देशपांडे सर. प्रथम मराठी विज्ञान परिषदेचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली. खरं पाहता मराठीत व्याख्यान देणं थोडस अवघड आहे, पण मी प्रयत्न करणार आहे. रसायन उद्योगातील कार्यपद्धती असं आपलं व्याख्यानाचं शीर्षक आहे आणि मी याच्याबद्दल एक पुढचे मे बी 40 मिनिटं बोलेन आणि मग प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर थोडस डिस्कशन करूया. माझं जे व्याख्यान आहे आज त्याच्यात सध्याच्या रसायन प्रक्रियेमध्ये काय चालतं, काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं महत्व काय, कुठल्या कुठल्या प्रक्रिया आपण वापरतो, आव्हाने कुठली आहे आणि भविष्यामध्ये हरित समजा आपल्याला प्रोसेसिंग करायचं असेल तर त्याच्यावर आपण कुठले कुठले उपाय करू शकतो, हा एक आजच्या व्याख्यानाचा आराखडा आहे. रासायनिक उद्योगामध्ये आपण समजा बघितलं तर सगळे उद्योग आहेत ज्याच्यात सगळ्यात महत्वाचं हे येतं ते वेगवेगळ्या प्रकारची जी रसायनं आहेत तर सर्व उद्योग समाविष्ट आहे. आपण म्हणतो की जगाचा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्याला म्हणता येईल आणि त्याच्यात वेगवेगळे रूपांतरण होत असतात. भौतिक, थर्मल, औष्णिक म्हणता येईल त्याला, आण्विक आणि रासायनिक. तर रासायनिक मध्ये पण आपल्याला मग घन, द्रवघन, वायुघन असे वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात. आणि समजा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर रासायनिक प्रक्रिया उद्योग म्हणजे जिथे कच्चा माल त्यांच्या प्रक्रियेदरम्यान तयार उत्पादनांमध्ये किंवा मूल्यवान उत्पादनामध्ये आपण रासायनिक रूपांतरण करतो. आपण समजा आपल्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींचा विचार केला
तर सगळीकडेच रसायन आपण वापरतो. आपल्याला कदाचित कळत नाही की ते आपले रसायनापासूनच बनवलेलं आहे. एक छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण कपडे घालतो. सिंथेटिक जे कपडे असतात ते सगळे रसायनांपासून बनवतात आणि रसायनांना शेवटी पर्याय नाही. आपण सध्याच्या मुलांना समजा विचारलं की त्यांना पुढे काय बनायचं आहे, तर खूप कमी मुलं म्हणतील की मला रासायनिक अभियांत्रिकी करायचं आहे. सगळे मुलं बहुतेक प्रमाणात कॉम्प्युटर सायन्स करतात आणि त्याला थोडंसं कारणही तसंच आहे की आज रासायनिक उद्योग जे काही चर्चेमध्ये असतात ते बहुतांश वेळा काही अपघात झाला किंवा कुठे आग लागली किंवा प्रदूषण आहे तर त्याच्यात जास्त आपली चर्चा होते आणि गोष्टी बदलतात आहे. सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खूप प्रयत्न करतात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या याच्यात रासायनिक उद्योगांना तसं पाहिलं तर पर्याय नाही. म्हणजे समजा रासायनिक उद्योग बंद पडले तर आपल्याला गोळ्या औषधं पण मिळणार नाही, आपल्याला कपडे मिळणार नाही, आपल्याला खायला मिळणार नाही. त्यामुळे रासायनिक उद्योग याला तसं पाहिलं तर बिलकुलच पर्याय नाही. तर आपण आजच्या व्याख्यानात थोडंफार बघता येईल आपल्याला की गोष्टी कशा आपण बदलू शकतो. रासायनिक प्रक्रिया उद्योगांमध्ये आपण खालील उत्पादन सुविधांचा समावेश बघतो. सेंद्रिय किंवा अकार्बनी पदार्थ, म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक पदार्थ. नैसर्गिक उत्पादनांचे पण आपल्याला महत्व जाणून घ्यायचे आहे, कारण आज आपण नॅचरल प्रोडक्ट्स असं म्हटलं तर खूप चांगलं वाटतं आणि त्याच्यासाठी कारण पण आहे. आता परत एक छोटं उदाहरण म्हणजे की नॅचरल कलर्स, त्याचा आपल्याला खूप फायदा होतो ऍज कम्पेअर्ड टू आर्टिफिशियल कलर्स. आणि शेवटी आपण नैसर्गिक आणि कृत्रिम पदार्थांचे मिश्रण पण वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक पदार्थ न वापरता कधी कधी मिश्रण समजा वापरलं तर त्यांनी पण फायदा होऊ शकतो. आणि शेवटी आपल्याला बघावं लागेल की जे काही आपण प्रक्रिया करणार आहे त्या कॉस्ट इफेक्टिव्ह होतात का. कारण नुसतंच आपण म्हटलं की आपण नैसर्गिक वापरणार आणि समजा त्याची कॉस्ट खूप जास्त असेल तर परत थोडंफार आपल्याला नाराजी येते आणि मग आपण अजाणतेपणे कधी कधी आर्टिफिशियल गोष्टींकडे पण वळतो. सो कधी कधी मग त्यामुळे मिश्रण केले असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. आपण समजा रासायनिक उद्योगाची रचना बघितली तर जीवाश्म इंधन किंवा पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर्स, अजैविक रसायने, कृषी रसायने, सूक्ष्म रसायने म्हणजे आपण फाईन केमिकल्स म्हणू शकतो, ऊर्जा निर्मिती चे उद्योग आणि सगळ्यात महत्वाचं औषध निर्मिती. आणि हे समजा आपण बघितलं तर आपण रासायनिक उद्योग जे आपण म्हटलं होतं की त्याला पर्याय नाही हे कन्फर्म होतं आणि सगळीकडेच आपल्याला रसायनांची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुतेक सेंद्रिय रसायने आणि पॉलिमर्स हे जीवाश्म आधारित आहेत. प्रामुख्याने आपण म्हणतो तेल आणि वायू म्हणजे फॉसिल फ्युएल्स आपण म्हणतो आणि त्यापासून जे काही उत्पादन होतात आणि मग त्याला पुढे आपण पेट्रोकेमिकल्स किंवा पॉलिमर्स हे सगळं त्याच्यावर आधारित आहे. नॉन एनर्जी अनुप्रयोग हे सर्व जीवाश्मापैकी सुमारे 9% आहे. तेल, वायू, कोळसा आपण म्हणू शकतो. आणि जगातलं समजा पेट्रोकेमिकल आणि पॉलिमर उत्पादन आपण बघितलं तर ते अंदाजे 330 दशलक्ष टन आहे आणि हे वाढतं आहे. पण याच्यात सगळ्यात मेन जी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे
की पेट्रोकेमिकल्सला पर्याय लोक शोधतात आहे आणि बायोमास बेस्ड प्रक्रिया आहे ज्याच्यात आपण थोडस आज लक्ष घालू. आणि हे महत्वाचं आहे की तुम्हाला शेवटी समजा तुम्ही पेट्रोकेमिकल्सचा बेस काढला आणि बायोमासच्या बेसिसवर तुम्ही रसायन उत्पादन केली तर तुमचा फायदा आहे. एक म्हणजे पोल्युशन कमी होतं आणि दुसरं कुठल्याही देशाची इकॉनॉमी ही पेट्रोलियम रिसोर्सेसवर जास्त असते. आणि याच्यातलं एक महत्वाचं उदाहरण सध्या आपण बघतो आहे की गडकरी साहेबांचं सगळ्या देशाला ते अपील करतात आहे की तुम्ही बायो इथेनॉल बनवा. म्हणजे इव्हन उसांपासनं साखर न बनवता समजा तुम्ही बायो इथेनॉल कडे गेले किंवा बाकीचे जे हे आहे पिकं आहे म्हणजे कॉर्न आहे किंवा मेज आहे त्याच्यापासून समजा बायो इथेनॉल बनवलं तर त्यांनी इकॉनॉमी बरीच स्ट्रॉंग होऊ शकते. तर असा एक आत्ताचा पर्यायी लोक बघतात आहे की बायोमास टू केमिकल्स असं समजा आपण जनरली त्याला म्हटलं तर हे खूप महत्वाचं सध्या आहे. आता आपण सध्याचा याच्यात विचार केला तर जे महत्वाचे केमिकल्स आपण म्हणतो मिथेनॉल, इथिलीन, प्रोपिलिन, ब्युटाडाईन, बेन्झीन हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि टोल्यून आणि झायलीन आपण याच्यातले बघितलं तर हे प्रामुख्याने पॉलिमर आणि प्लास्टिक मध्ये रूपांतरित केले जातात आणि विशिष्ट बारीक आणि वैशिष्ट्यपूर्ण रसायनं त्याच्यानंतर आपण बघू शकतो. तांत्रिक दृष्टिकोनाने जीवाश्म संसाधनापासून बनवलेले जवळजवळ सर्व औद्योगिक साहित्य त्यांच्या काउंटर पार्ट्सनी बदलले जाऊ शकते. म्हणजे आता आपण तेच म्हटलं की जे पेट्रोलियम बेस्ड पदार्थ आहे त्याच्याऐवजी बायोमास बेस्ड समजा आपण बनवलं तर बरेचसे इम्प्रुव्हमेंट्स आपल्याला मिळू शकतात. आता आपण सध्याच्या आव्हानाकडे बघूया. आत्ताच मी म्हटलं होतं की रासायनिक उद्योग जेव्हा जेव्हा चर्चेत येतात तेव्हा तेव्हा काहीतरी आग लागली आहे किंवा विस्फोट झाला आहे. सो अग्निसंकट म्हणजे फायर हजार्ड्स, विस्फोटक एक्सप्लोजन हजार्ड्स, घातक रसायनांचा धोका किंवा टॉक्सिक इफेक्ट्स आपण त्याला म्हणता येईल, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स, पर्यावरणावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो, जमीन आणि पाणी याच्यातलं प्रदूषण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे लोक म्हणतात की पेट्रोकेमिकल किंवा जीवाश्म इंधन हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि आपण दुसऱ्या लोकांवर मग अवलंबून राहतो. तर ते समजा आपल्याला बदलायचं असेल तर डेफिनेटली बायो बेस्ड प्रोसेसिंग हे महत्वाचं आहे. आता याच्यात खूप आधीपासनं लोकांनी प्रयत्न केले होते आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे बायोडिझेल. बायोडिझेल आणि अगदी आपण सनफ्लॉवर किंवा परत कॉर्न किंवा पाम ऑइल या खाण्याच्या तेलांपासनं सुद्धा आपल्याला बायोडिझेल बनवता येतं आणि त्याला आपण फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल्स असं म्हणतो. नंतर आपल्या लक्षात आलं की कुठेतरी फूड आणि एनर्जी याच्यात कॉन्फ्लिक्ट येते आणि मग नंतर लोकांनी जे वैज्ञानिक आहे त्यांनी आपला फोकस हा बेस्ट ऑइल्सवर केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉन एडिबल ऑइल्स त्याच्यात जेट्रोफा आहे, करंजा आहे, हे नॉन एडिबल्स ऑइल आहे त्यापासून पण आपल्याला बायोडिझेल बनवता येईल. बायोडिझेल नंतर बायो इथेनॉलवर बऱ्याच लोकांनी काम केलं आणि बायोगॅस पण आहे. सो बायोफ्युएल्स समजा आपण बघितलं तर त्याच्यात हे तिन्ही येतात, बायोडिझेल, बायो इथेनॉल आणि
बायोगॅस. समजा आपण पर्यावरणीय परिणामांची व्याप्ती समजा बघितली तर पूर्व रासायनिक उत्पादन टप्पे असतात, म्हणजे मालाची वाहतूक, कच्च्या मालाचे शुद्धीकरण, साठवणूक, लोडिंग आणि अनलोडिंग, हे पूर्व रासायनिक उत्पादन टप्पे. नंतर आपण म्हणतो ऍक्च्युअल रासायनिक उत्पादन प्रक्रिया, जे रासायनिक अभिक्रिया केली जाते, वेगवेगळ्या रिॲक्शन्स, वेगवेगळे प्युरिफिकेशन स्टेप्स असते, आणि याच्यातनं जो इफ्लुएंट किंवा वेस्ट जनरेट होतो तर त्याचं प्रोसेसिंग करावं लागतं. आणि नंतर तुमच्याकडे पोस्ट रासायनिक उत्पादन ते असतात, की फायनल पॉलिशिंग आपल्याला म्हणता येईल. आपण जे उत्पादनं केलेली आहे त्यांचा कॉमर्स मध्ये वापर होतो. याच्यातनं जो जनरेट होणारा वेस्ट मटेरियल असतं तर त्याचं काय करायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. पण आता अजून एक उदाहरण देता येईल. कॉमर्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग मटेरियल असतं, म्हणजे फेविकॉल असतात, का असतो, तर त्याचं आपण जनरली काम झालं त्याच्यानंतर आपण ते फेकून देतो. आपल्याकडे समहाऊ कलेक्शन प्रक्रिया एवढी चांगली नाही आहे, तरी आता बऱ्याचशा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ते कंपल्सरी करतात की वेगवेगळा कचरा आपण डिस्पोज करावा, पण त्याचा कुठेतरी पुनर्वापर व्हायला पाहिजे. आणि हे अगदी महत्वाचं आहे, कारण प्लास्टिक्स, अगेन फॉर एक्झाम्पल, प्लास्टिक्सचे दुष्परिणाम खूप आहेत, पण परत प्लास्टिक्सला पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ग्रेडचे प्लास्टिक्स आपण वापरू शकतो. बायोप्लास्टिक्स अजून एक त्याच्यातलं रिसेंट इनोव्हेशन आहे. कॉस्ट परत एक त्याच्यात महत्वाचं ठरतं, कारण जे बायोप्लास्टिक्स आपण म्हणतो ते रेग्युलर प्लास्टिक्स पेक्षा सध्या तरी कॉस्टली आहे. त्यामुळे त्याचा आपण कसं कॉस्ट कमी करणार त्याच्यावर बरंचसं संशोधन सध्या चालू आहे. पण जे रासायनिक उद्योगामधनं जी वेस्ट जनरेट होते आणि त्याच्यानी जो पर्यावरणावर फरक पडतो, म्हणजे आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग आहे, ओझोन थराचा ऱ्हास होतो, हवेची गुणवत्ता बदलते, ऍसिड रेन्स होतात, पाणी टॉक्सिक होतं, त्याचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात. तर या सगळ्या गोष्टी समजा आपण बघितल्या तर आपल्याला कुठेतरी ग्रीन प्रोसेसिंगचा विचार करणं खूप महत्वाचं, हरित प्रक्रिया आपण म्हणू शकतो त्याला. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण परत आपण त्याच गोष्टींकडे येतो की दुष्परिणाम खूप आहे, पण रासायनिक यांना पर्याय नाही. तर आपण आता बघू की पारंपरिक प्रक्रिया जे सध्या होतं आणि हरित प्रक्रिया याच्यात कसं आपल्याला बदल घडवून आणता येईल. समजा आपण पारंपरिक प्रक्रियेचा विचार केला तर आपल्याकडे कच्चा माल आहे, त्याला जी ऊर्जा लागते, त्याच्यातनं वेगवेगळ्या आपण रासायनिक प्रक्रिया करतो आणि वेगवेगळी उत्पादनं होतात. या उत्पादनांसोबत आपल्याला वेस्ट मटेरियल पण होतात. आता वेस्ट हे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये राहील. तुम्हाला लिक्विड इफ्लुएंट असेल, तुम्हाला सॉलिड इफ्लुएंटचा विचार करू शकतो आपण, आणि प्रत्येक रासायनिक उद्योगामधनं एअर पोल्युशन पण असतं. तर या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेवढंच कठीण पण आहे. हरित प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीला परत कच्चा मालच असणार आहे. रासायनिक प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला सुधारायची गरज आहे, म्हणजे आपण त्याच्यात वेगवेगळे मॉडिफिकेशन्स म्हणतो. खूप कॉमनली वापरण्यात येणारी टर्म आहे म्हणजे प्रोसेस इंटेन्सिफिकेशन. तर या सुधारणांचा भर हा मेनली प्रदूषण नियंत्रणावर असेल आणि अधिक उत्पन्न, अधिक कार्यरत, म्हणजे आपण त्याला इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणू शकतो. कमी प्रदूषण, प्रदूषण थोडं होणारच आहे, पण जेवढं आपल्याला कमी करता येईल तेवढं महत्वाचं. आणि जो
वेस्ट मटेरियल आहे, कचरा आपल्याला म्हणता येईल, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो का, आणि त्याला जी लागणारी प्रक्रिया आहे ती परत कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का. कारण कधी कधी सेपरेशन कॉस्ट आपण राहील की आपल्याकडे लिक्विड इफ्लुएंट आहे, त्याच्यातनं समजा आपल्याला एखादं महत्वाचं रसायन हे त्याचा पुनर्वापर करायचा आहे, तर त्याला जी लागणारी कॉस्ट आहे तर ती कधी कधी नवीन रसायन घेण्यापेक्षा पण महाग होते. मग इंडस्ट्री म्हणेल की ते गरजेचं आहे का, म्हणून त्याच्यात परत आपल्याला सुधारणा करायची गरज आहे. हरित प्रक्रियेमधल्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: पुनर्वापर, कमी करणं आणि पुनर्प्रक्रिया. म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला परत म्हणायचं असेल तर रिसायकल, रिड्यूस आणि रिप्रोसेसिंग. तर हे महत्वाचं आहे. हरित रसायनशास्त्र जे आपण ग्रीन केमिस्ट्री म्हणतो, त्याचे वेगवेगळी 12 तत्वे आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे प्रतिबंध. कचरा तयार झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा कचरा रोखणे हे खूप महत्वाचे आहे. सो प्रतिबंध. अणु अर्थव्यवस्था, ॲटम इकॉनॉमी आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर जे काय पदार्थ आपण वापरतो आहे त्या पदार्थांचा पूर्ण उपयोग व्हायला पाहिजे, आणि तो पूर्ण उपयोग आपल्याला फक्त जे डिझायर्ड प्रॉडक्ट आहे त्यामध्ये जास्त व्हायला पाहिजे. आपण जी रसायनं वापरतो त्यातल्या त्यात कमी घातक रसायने समजा वापरल्या आली तर हे अजून एक महत्वाचं ग्रीन केमिस्ट्रीचं तत्व आहे. सुरक्षित रसायने, सेफर केमिकल्स और सेफर डिझाईन. म्हणजे रासायनिक उत्पादनं आपण करणार आहे, पण त्या प्रक्रियेमध्ये जी लागणारी रसायनं आहे ती गैरविषारी किंवा नॉन टॉक्सिक आपल्याला म्हणता येईल, त्याप्रमाणे डिझाईन करून मग आपल्याला वापर करायला पाहिजे. सेफ सॉल्व्हंट्स, वेगवेगळ्या प्रकारची सॉल्व्हंट्स ही रासायनिक प्रक्रियेमध्ये लागतात. बरीचशी त्याच्यातली ही पेट्रोलियम बेस्ड आहे, त्यामुळे टॉक्सिक आहे. त्याला अल्टरनेटिव्ह आपण शोधायला पाहिजे. आणि बरेचसे वेगवेगळे सहाय्यक आपण ऍडिटिव्ह म्हणतो, तर ते वापरून परत ते धोकादायक नसावे. तो सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज का रिक्वायरमेंट आहे. ऊर्जा कार्यक्षमता, एनर्जी इफिशियन्सी आपल्याला म्हणता येईल, त्याच्यासाठी परत आपण सोबत डिझाईन केलेलं महत्वाचं आहे. ऊर्जेची आवश्यकता समजा कमी झाली तर डेफिनेटली तो ऍडव्हान्टेज आहे. आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा सभोवतालच्या तापमानात आणि दाबांवर प्रक्रिया, अँबियंट कंडिशन्स आपण जे म्हणतो, त्यासाठी समजा आपण एखादी रसायन प्रक्रिया तयार केली तर त्यांनी आपल्याला बरेचसे फायदे होऊ शकतात. नूतनीकरण योग्य म्हणजे रिन्युएबल फीडस्टॉक असा समजा आपण वापर केला तर परत हा एक फायदा आहे. वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह कमी करायला पाहिजे. म्हणजे परत इकॉनॉमी आपण वाढवण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं होतं, त्याच्यात वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स किंवा डेरिव्हेटिव्ह हे शक्यतो कमी व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जी लागणारी उत्प्रेरक आहे, आपण त्याला कॅटॅलिस्ट म्हणू शकतो, तर ती महत्वाची आहे. प्रदूषण प्रतिबंध हे अजून एक त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं हे आहे. आणि शेवटचं की अपघात रोखण्यासाठी नैसर्गिकरित्या जे सुरक्षित रसायनशास्त्र आहे तेच सगळ्यात महत्वाचं आहे. परत आपण त्याच गोष्टींवर येतो की रासायनिक उद्योग चर्चेत येतात ते एखाद्या अपघातासाठी, जे की बरोबर नाहीये. पण समजा आपण अपघात रोखण्यासाठी आपल्या प्रक्रिया केल्या तर हे अजून एक खूप महत्वाचं ग्रीन केमिस्ट्रीचं प्रिन्सिपल आपल्याला म्हणता येईल. तर ही जी 12 तत्व आहे ती समजा आपण वापरली आणि रासायनिक उद्योगांनी पण वापरली
तर त्याच्यातनं होणारे फायदे खूप जास्त. जैव आधारित रसायने आपण बायोमास बेस्ड किंवा बायो बेस्ड केमिकल्स असं म्हणतो, तर त्याच्यात बरंचसं संशोधन चालू आहे आणि ते गेल्या काही काळातलं नाही तर मे बी 50-60 वर्ष खूप याच्यात संशोधन चालू आहे. वनस्पती आणि इतर नूतनीकरण योग्य कृषी सागरी वनसामग्रीपासून प्राप्त करण्याजोगी जी रसायनं असतात त्याला आपण जैव आधारित रसायने म्हणू शकतो. आणि सिंथेटिक किंवा पेट्रोलियम बेस्ड जी उत्पादनं आहे सध्या त्याला जैव आधारित रसायने पर्याय प्रदान करतात आणि पूरक पण ठरतात. तर जैव आधारित रासायनिक क्षेत्र आपण म्हटलं की खूप वेगाने वाढत आहे. बाजार 2021 मध्ये $77 अब्ज पासून ते जवळपास दुप्पट $144 अब्ज पर्यंत वाढणार आहे असा अंदाज आहे. एशिया पॅसिफिक क्षेत्र जे आपण इंडिया आणि आजूबाजूचे जे कंट्री आहे ते म्हणतो त्याच्यातही जैव आधारित उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि नंतर युरोप आणि उत्तर अमेरिकेचा क्रमांक लागतो. पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या ग्राहक बाजारपेठेवर वर्चस्व गाजवतो आणि सरकारे जैविक दृष्ट्या जी रसायने आहे आणि त्याचं उत्पादन करायला पाहिजे याचं महत्व ओळखू लागले आहे. आता मगाशी मी परत गडकरी साहेबांचं उदाहरण दिलं तर बायो इथेनॉल साठी ते जे एफर्ट्स घेतात आहे तर ते नक्कीच मानण्यासारखे आहे. याच्यात परत आपला एक महत्वाचा जो फॅक्टर आहे की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, तर त्याच्यासाठी बरंचसं इनोव्हेशन पाहिजे आहे. आता आपण थोडस जैव आधारित रसायनशास्त्रासाठी वापरली जाणारी संसाधने बघू. तर वनस्पती डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये मका बटाटा आपण म्हटलं याच्यासारखी स्टार्च युक्त पिके, सूर्यफूल सोयाबीन सारखी तेल पिके आणि भुसा किंवा लाकूड किंवा रेझिनियस मटेरियल्स आपण म्हणतो तर त्यासारख्या झाडांचा पण समावेश आहे. यापासून तुम्हाला मेनली शुगर्स मिळतात, ऑइल्स मिळतात आणि जे बायोमास आहे त्यापासून मग तुम्हाला जैविक वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ह मिळू शकतात आणि तुम्ही यांचं रूपांतर परत वेगवेगळ्या रसायनांमध्ये करू शकता. सो ग्रीन केमिस्ट्रीला अल्टरनेटिव्ह आपण म्हणजे दुसरा शब्द हा पण की बायो बेस्ड केमिस्ट्री समजा आपण डेव्हलप केली तर याचे बरेचसे फायदे आहेत. सो ग्रीन केमिस्ट्री आपण म्हणतो इट्स अ जनरल वर्ड, अम्ब्रेला वर्ड आपल्याला म्हणता येईल की जो सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल आहे. जैव आधारित रसायनशास्त्र नक्कीच हरित रसायनशास्त्राच्या कक्षेत येतं आणि विशेषतः कच्च्या मालाची निर्मिती आणि उत्पादनासाठी बायोमासचा जो वापर होतो आणि जो पेट्रोलियम आणि पेट्रोलियम डेरिव्हेटिव्हच्या अल्टरनेटिव्ह आहे तर पेट्रोलियमचा अनिश्चित स्वरूप आहे. त्यामुळे समजा आपण जैव आधारित रसायनांवर फोकस केलं, त्याच्यासाठी संशोधन चालूच आहे, पण त्याचं उत्पादनात आपण समजा रूपांतर केलं तर हे खूप महत्वाचं ठरू शकतं देशाच्या इकॉनॉमीसाठी पण. आता जैव आधारित रसायने समजा आपल्याला बघायची की याच्यातली कुठले कुठले प्रकार आहेत, तर आपण बायोप्लास्टिक्स एक उदाहरण डेफिनेटली आहे. बायो लुब्रिकंट्स वापरू शकतो, पॉलिमर पॉलिएस्टर तुम्ही वापरू शकता, बायोसर्फॅक्टंट्स आहे, वनस्पती तेल आहेच पण त्याच्यापासून पण तुम्हाला वेगवेगळी रसायने बनवू शकतो, बायोफ्युएल आहे जे जैव इंधन आपण म्हणतो, बायोमेडिकल मध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स होऊ शकतात कारण बरेचसे नॅचरल प्रॉडक्ट्स जे आहेत तर त्याचं औषधी गुण खूप जास्त आहे, त्यानुसार आपल्याला विचार करण्याजोगा आहे. वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने आपण बायो बेस्ड
बनवू शकतो. बरचसं जे वेस्ट मटेरियल या प्रोसेसिंग मध्ये होतं तर त्याचं बांधकाम साहित्यामध्ये पण आपल्याला वापर करू शकतो आणि वेगवेगळे उद्योग याच्यातनं आपल्याला हे करू शकतो. जैव आधारित रसायनांचे खूप फायदे आहेत. एक म्हणजे जे पेट्रोलियम आधारित रासायनिक डेरिव्हेटिव्ह आहेत त्यांच्यापासून जे प्रदूषण होतं तर ते आपल्याला खूप कमी करण्यात सारखं आहे. ग्रीन हाऊस गॅस आपण ज्याच्यामुळे मानवतेला खूप धोका निर्माण झाला आहे, ओझोन लेअर डिप्लिशन आहे. समजा आपण जैव आधारित रसायनांचा वापर केला तर या दोन्ही गोष्टी बऱ्याच कमी होऊ शकतात. तेल आयात करण्याची जी गरज आहे, आपण दुसऱ्या देशांवर मग अवलंबून राहतो, इकॉनॉमी वर अफेक्ट करतो. तर याला पर्याय म्हणून आपण परत जैव आधारित रसायने बघू शकतो. आणि भारत देश हा शेतीच्या माध्यमातून पुढे येतो आहे. इट इज डॉमिनेटेड बाय ऍग्रिकल्चर. अनेक प्रकारची झाडं आहेत आणि त्यांचा वापर आपण जैव आधारित रसायनांसाठी वापरू शकतो. याचं थोड्या वेळापूर्वीच मी एक उदाहरण दिलं होतं की ऊस सध्या आपण बहुतांश ऊस हा शुगर मध्ये कन्वर्ट करतो. तर त्याच्या ऐवजी समजा बायोइथेनॉल करण्याची पॉसिबिलिटी बघता आली तर ते फायद्याचं आहे. आता याच्यात पण इनोव्हेशनची गरज आहे. एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर ऊसापासनं आपण त्याचा रस काढून आणि मग प्रोसेसिंग करून समजा बायोइथेनॉल बनवलं तर याला पर्याय म्हणजे त्याच्यासाठी खूप प्रोसेसिंग मध्ये पाणी लागतं, मग तुम्हाला ऊर्जा लागते कारण त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग स्टेजेस आहेत. तर याला एक पर्याय म्हणून सॉलिड स्टेट फर्मेंटेशन हा प्रकार करू शकतो. म्हणजे ऊसावर अजून खूप संशोधन झालेलं नाहीये पण पॉसिबिलिटी आहे. सॉलिड स्टेट फर्मेंटेशन म्हणजे समजा आपण ऊस घेतला, त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम बेस्ड कन्वर्ट केले तर त्याला सॉलिड स्टेट फर्मेंटेशन म्हणता येईल. त्याच्यापासून जे इथेनॉल लागतं मिळू शकतं तर ते बऱ्यापैकी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी मी पुण्यात गेलो होतो, तिथे आमचे मित्र आहे वर्तक साहेब, तर ते याच्यावर थोडंफार सध्या काम करतात आहे. आणि म्हणजे मानण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचं वय सध्या 75च्या वरती आहे पण तरी ही इज ड्रायव्हिंग द इनोव्हेशन. म्हणजे ते महत्वाचं आहे. सो सॉलिड स्टेट फर्मेंटेशनचा पर्याय आहे आणि आपल्याला जे काही कॉस्ट इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग करता येण्यासारखं आहे त्याचा हा सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो बेस्ड ऑन इनोव्हेशन. आपण समजा एक छोटा फ्लोचार्ट बघायचं म्हटलं तर जे सस्टेनेबल बायोमास प्रॉडक्ट असतात तर त्याच्यात आपल्याला 3 प्रकारचे कंपोजिशन मटेरियल म्हणू शकतो आपण. लिग्निन आहे, सेल्युलोज आहे आणि हेमिसेल्युलोज आहे. तर याच्यातलं सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स मध्ये रूपांतर करू शकतो. ग्लुकोज, झायलोज, मॅनोज सगळ्या प्रकारचं आहे आणि मग त्याचं पुढे आपण परत केमिकल कन्वर्ट करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बायोफ्युएल्स मिळू शकतात. जे लिग्निन आहे तर त्यापासून पण आपण ग्रीन गॅसोलिन किंवा ग्रीन डिझेल करू शकतो आणि बरेचसे ऍडिटिव्ह आपल्याला बनवता येतात आणि त्याची काही उदाहरणं या फ्लोचार्ट मध्ये दिलेली आहेत. तर याच्यात परत प्रक्रिया बऱ्याच आहे. म्हणजे आपल्याला समजा सस्टेनेबल बायोमास म्हटलं तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर वेस्ट न्यूजपेपर आपण बायोमास आहे. तर याला तुम्ही प्री ट्रीटमेंट देता, त्याच्यातनं लिग्निन आपण सेपरेट करतो आणि मग जे सेल्युलोज हेमिसेल्युलोज आहे तर त्याचा हायड्रॉलिसिस करून आपल्याला शुगर्स मिळतात आणि मग शुगर्सचं आपण फर्मेंटेशन केलं तर मग आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारचे बायोफ्युएल्स मिळू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स. कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, पण प्रत्येक स्टेजला तुम्ही समजा इनोव्हेशन केलं, तुम्ही समजा प्रोसेस इंटेन्सिफिकेशनचा विचार केला तर त्याचे बरेचसे फायदे होऊ शकतात. लिव्हलोनिक ऍसिड हे एक बिल्डिंग ब्लॉक आहे. लिव्हलोनिक ऍसिड आपल्याला शुगर्स पासून मिळू शकतो आणि समजा लिव्हलोनिक ऍसिड मिळालं तर त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स आणि त्याचे युसेज हे आपण या फ्लोचार्ट मधनं बघू शकतो. म्हणजे फ्युएल्स पासून ते सॉल्व्हंट्स, ते केमिकल इंटरमिजिएट्स, ते फार्मास्युटिकल एजंट्स, प्लास्टिसायझर्स, रेझिन्स वेगवेगळ्या प्रकारचे, फ्रॅग्रन्स कंपोनंट्स. तर लिव्हलोनिक ऍसिडचं कन्व्हर्जन तुम्ही, म्हणून लिव्हलोनिक ऍसिडला बिल्डिंग ब्लॉक पण म्हणतो आपण. तर त्याचे वेगवेगळे रसायन तयार होऊ शकतात. अजून एक फ्लोचार्ट आहे जो आपण पूर्ण रिफायनरी असं म्हणू शकतो. तर बायोमास पासनं शुगर्स किंवा त्याचे रेसिड्यू जे राहतील तर त्याच्यापासून आपण कोजनरेशन करू शकतो. शुगर फीडस्टॉक्स पासून परत आपल्याला फ्युएल्स किंवा केमिकल्स मिळू शकतात आणि सिनगॅस किंवा सो ही कम्प्लीट रिफायनरी कन्सेप्ट आहे. सेल्फ सस्टेनेबल त्याच्यात होऊ शकते की तुम्हाला जे काही लागणारी ऊर्जा आहे ती तुमच्या ऍक्च्युअल प्रोसेसिंग मधनं मिळू शकते आणि त्याला आपण सेल्फ सस्टेनिंग आणि त्याच्यात बरचसं पुढे व्हॅल्यू ऍडिशन पण करू शकतो. आणि याच्यातले वेगवेगळ्या प्रकारचे समजा आपण प्रोसेसिंग केलं तर जो कचरा निर्माण होणार आहे किंवा वेस्ट जनरेशन आहे ते खूप कमी करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पार्टिकल बोर्ड म्हणतो तर काही जो सॉलिड वेस्ट जनरेट होणार आहे तर त्याच्यापासून आपल्याला इव्हन पार्टिकल बोर्ड मध्ये पण वापर करण्यात आला. तर तशी एक इंटिग्रेटेड किंवा पूर्ण बायो रिफायनरी कन्सेप्ट याच्यात खूप महत्वाची आहे. अजून एक फ्लोचार्ट कुठले कुठले प्रोसेसिंग करता येण्यासाठी म्हणून एक दाखवतो आहे. लिग्निन सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज आपण म्हणतो. त्यांच्यापासून आपल्याला समजा मायक्रोबियल फर्मेंटेशन आपण केलं तर आपल्याला इथेनॉल, ब्युटॅनॉल मिळू शकतात. अनारोबिक डायजेशन केलं तर आपल्याला बायोगॅस मिळू शकतो. जो सॉलिड वेस्ट आहे तर त्याचं आपण पायरॉलिसिस केलं किंवा गॅसिफिकेशन केलं तर परत आपल्याला गॅस किंवा हे मिळू शकतो. आणि याच्यातला जो कचरा राहतो तो एक बायोचार म्हणून पण आपण वापरू शकतो. आणि जोशी सरांचं पण याच्यावर बरंचसं काम आहे तर तो पुढे आपण न्यूट्रिएंट्स म्हणून किंवा फर्टिलायझर्स म्हणून पण वापरू शकतो. लिग्निन जे आपल्याला मिळतं त्याच्यापासून आपण ट्रीटमेंट करून सर्फॅक्टन्स सदृश्य गोष्टी बनवू शकतो आणि परत आर्टिफिशियल सर्फॅक्टन्सच्या ऐवजी हा एक नॅचरल पर्याय आपल्याला मिळू शकतो. बायोमास पासून अजून एक फ्लोचार्ट कुठे कुठे आपण जाऊ शकतो. सो फार्मास्युटिकल्स आहे, फ्लेवर्स आहे, फ्रॅग्रन्सेस आहे, रेझिन्स, कोटिंग्स, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, फ्युएल ऍडिटिव्ह्स, बायोडिझेल, बायोफ्युएल्स तर आहेच. या सगळ्या प्रोसेसिंग आपल्याला करता येण्यासारख्या. बायोडिझेल आपण बोललो होतो, बायोडिझेल रिन्युएबल फ्युएल आहे. सगळ्यात पहिला उपयोग हा बायोडिझेल, त्याच्या आधी पण बायोगॅस होता, त्याच्यानंतर बायोडिझेल आहे. ऑफकोर्स जी गव्हर्नमेंटची पॉलिसी असते त्याच्यावर बरचसं बायोडिझेल, बायो इथेनॉलचं यूज हे अवलंबून राहतं. पण बायोडिझेलचे खूप ऍडव्हान्टेज आहे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होतं. वेगवेगळे प्रकारचे सस्टेनेबल मटेरियल्स आपण वापरू शकतो, म्हणजे नॉन एडिबल ऑइल्स आहे. वनस्पती तेलातनं जे वेस्ट मटेरियल होतं ते वापरू शकतो. मेनली याच्यात सल्फर नाही त्यामुळे ऍसिड रेनचा प्रॉब्लेम नाही आणि बरेचसे फायदे आहेत. बायो इथेनॉल अजून एक रिन्युएबल सोर्स आहे, ते आपण बघितलं. सेम ॲज बायोडिझेल तुम्हाला बायो इथेनॉलचे पण फायदे आहेत.
आत्ताच मी मराठी विज्ञान परिषदेची पण पत्रिका पाहिली. त्याच्यात जे संपादकीय होतं त्याच्यात विमान इंधनाबद्दल सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल आपण म्हणू शकतो, तर त्याच्यावर एक लेख होता. पर्यायी इंधन आहे. CSIR लॅब्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, त्यांनी याच्यात खूप काम केलेलं आहे आणि हे कमर्शियल याच्यापर्यंत पण पोहोचलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पाइस जेटचं एक उदाहरण देऊ शकतो. डेफिनेटली इट इज द नीड ऑफ अवर. आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग. आणि याच्यात एक महत्वाचं म्हणजे मी मगाशी पॉलिसी, गव्हर्नमेंट पॉलिसी बद्दल बोललो. किती प्रमाणात ब्लेंड करण्याची पॉसिबिलिटी आहे किंवा किती प्रमाणात ब्लेंड आपण करू शकतो याच्यावर समजा डिसिजन आलं. आता सध्या पण आपण 10% ते 50% ब्लेंड करू शकतो. आपल्याकडे सध्या 10% ब्लेंड रेकमेंडेड आहे. पण देर इज अ पॉसिबिलिटी की आपण पूर्ण सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल किंवा सस्टेनेबल बायोडिझेलचा वापर करून याच्यात पुढे जाऊ शकतो. हरित रसायनशास्त्र, ग्रीन केमिस्ट्री सारखंच एक आपण क्लीन प्रोडक्शन किंवा स्वच्छ उत्पादन, प्रदूषण प्रतिबंध हा पण एक प्रकार आहे. सो रासायनिक उद्योगांमध्ये ही एक खूप मोठी सध्याची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला क्लीनर प्रोडक्शन प्रोसेसेस वापरायला पाहिजे. त्याच्यात परत त्याच 3 R आपण म्हणतो, कचरा कमी करणं, कचरा टाळणं किंवा प्रदूषण प्रतिबंध, याच्यात महत्वाचं आहे. क्लीन उत्पादनाची व्याप्ती समजा आपण बघितली तर उत्पादन प्रक्रियेत याचा वापर होऊ शकतो, ऍक्च्युअल उत्पादनांमध्ये वापर होऊ शकतो आणि वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यात पण आपण क्लीनर प्रोडक्शन वापरू शकतो. स्पेशली जो मी म्हटलं की ई-कॉमर्स मध्ये बराचसा कचरा निर्माण होतो, तर त्याच्यासाठी जो रिसायकल लूप आहे तो समजा आपण डेव्हलप केला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे रासायनिक उद्योगांमध्ये रिस्पॉन्सिबल केअर. इंडियन केमिकल काउन्सिल आहे, त्यांचा पण हा रिस्पॉन्सिबल केअर प्रोग्राम आहे आणि हा भारतातच नाही तर पूर्ण 45 किंवा अजून देशांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि हा खूप गरजेचा आहे. ऐच्छिक आहे अजूनही पण खूप महत्वाचा आहे. पण हा कार्यक्रम हा सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण या संदर्भात सतत सुधारणा कशा करता येईल आणि त्याचं काय महत्व आहे याच्या दृष्टीने हा प्रोग्राम आहे. रासायनिक उद्योग किंवा त्यांचं जे आपण जीवनचक्र म्हणतो, आता याच्यात हा एक अजून खूप महत्वाचा टर्म आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये लाईफ सायकल असेसमेंट म्हणू शकतो. तर हे लाईफ सायकल अनालिसिस समजा आपण केलं कुठल्याही प्रोडक्शन युनिटचं, तर त्याच्यानुसार आपल्याला रसायन कसं सुरक्षित करता येईल, जबाबदार शाश्वत व्यवस्थापन म्हणता येईल, तर त्याच्यासाठी आपण वचनबद्ध राहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं हे रासायनिक उद्योगांसाठी अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम. क्लीनर प्रोडक्शनाची जी संकल्पना आहे ती युरोपियन कमिशननी त्याची व्याख्या अशा प्रकारे केली आहे की नवीन औद्योगिक प्रक्रिया किंवा बदल आहे आणि त्याचा पर्यावरणावर जो परिणाम होऊ शकतो तो अतिशय कमी समजा आपण करू शकलो, नो निगेटिव्ह इफेक्ट्स असं आपल्याला म्हणता येईल, तर हे खूप महत्वाचं. आणि त्याच्यासाठी जे लागणारे समजा रेकमेंडेशन्स आहेत तर ते आपल्याला कच्च्या मालाचं आपण संवर्धन करायला पाहिजे. उत्पादन प्रक्रिया जी असते त्याला इंग्लिशमध्ये हा वर्ड आहे ऑप्टिमायझेशन. तुम्ही वेगवेगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बरोबर वापरल्या तर तुमचं प्रोडक्शन हे मॅक्सिमाइज होऊ शकतं. आहे किंवा पाणी आहे त्याचा वापर आपण सायंटिफिक दृष्ट्या किंवा ऑप्टिमम अगेन यूज समजा केला तर
डेफिनेटली खूप ऍडव्हान्टेज आपल्याला मिळू शकतो. मोठे प्रदूषण आपल्याला रोखायचं आहे, अपघात प्रतिबंध पाहिजे. आणि समजा एखाद्या इंडस्ट्रीचं प्रोसेसिंग आपण थांबवलं तर त्याच्यानंतर ज्या साईट्स आहेत त्या पुनर्संचयित करणं खूप महत्वाचं आहे. कारण स्पेशली सॉइल पोल्युशन होऊ शकतं. त्याचा समजा आपल्याला वापर करायचा आहे परत, तर त्याच्यासाठी जे लागणारं पुनर्संचयन आहे का आपण रिप्रोसेसिंग म्हणता येईल, तर ते एक अजून महत्वाची संकल्पना आहे. बायोप्लास्टिक्स बद्दल आपण बोललो, तर बायोडिग्रेडेबल आणि बायो आधारित जे पॉलिमर्स असतात, तर त्याला जे कन्व्हेन्शनल आपण पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपिलीन, पीईटी, याला अल्टरनेटिव्ह आपण समजा बायो बेस्ड पॉलिमर्स घेतले तर त्याच्यातनं बरचसं आपल्याला ऍडव्हान्टेज मिळू शकतं. पण याच्यात परत कॉस्टचा प्रॉब्लेम आहे. सध्या बायोप्लास्टिक्स बऱ्यापैकी कॉस्टली आहे असं म्हणता येईल, आणि संशोधनाने त्याची कॉस्ट कमी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बायोप्लास्टिक्सचा वापर सगळीकडेच आपण प्लास्टिक्स वापरतो, त्याच्यापासून आपल्याला बायोप्लास्टिक्सचा अल्टरनेटिव्ह करता येईल. आणि याचे सारे सारे एक्झाम्पल म्हणजे शॉपिंग बॅग्स आहे, मोबाईल फोन आजकाल सगळेजण वापरतात, त्याच्यासाठी जे लागणारे कव्हर्स आहेत, कार्पेट फायबर्स, इन्सुलेशन, कार इंटेरियर्स, फ्युएल लाईन्स, प्लास्टिक पाइपिंग, खूप प्रकारात आपण याचा वापर करू शकतो. बायोलुब्रिकंट्स आहे, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 50 मिनिटं झालेली आहेत, तर आपण कन्क्लुजन्स कडे जाऊया. बायोलुब्रिकंट्स आहे, त्याचे बरेचसे ऍडव्हान्टेजेस आहेत. थोडक्यात मी एक सांगेन की आमचा जो रिसर्च ग्रुप आहे तो कॅव्हिटेशन या प्रकारावर काम करतो आणि याचे बरेचसे ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन्स आहेत. कॅव्हिटेशनचं अगदी सोप्या शब्दात समजा सांगायचं झालं तर तुम्हाला कॅव्हिटेशन बबल पासनं त्याचा ग्रोथ होऊन आणि ते कोलॅप्स झालं तेव्हा खूप एनर्जी रिलीज होते आणि त्यापासून बरेचसे ऍडव्हान्टेजेस मिळू शकतात. त्याचं एक खूप साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बलूनशी खेळतो. बलून आपण समजा इन्फ्लेट केला तर ती एक स्लो प्रोसेस असते आणि बलून काही वेळानंतर इम्प्लोड होतो आणि खूप मोठा आवाज होतो. कॅव्हिटेशन मध्ये थोड्याफार प्रमाणात तसंच होतं. स्लो ग्रोथ असतो, जे काही बबल्स लिक्विड मध्ये फॉर्म होतात, आणि जो कोलॅप्स आहे तो खूप तीव्र असतो आणि त्याप्रमाणे जी त्याच्यात एनर्जी रिलीज होते किंवा शिअर फोर्सेस जनरेट होतात किंवा टर्ब्युलन्स जनरेट होते, त्यापासून आपल्याला खूप फायदे होऊ शकतात. आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला वापर करायचा झाला तर नॅनो मटेरियल्स पासून एन्झायमॅटिक हायड्रॉलिसिस, वेगवेगळ्या प्रकारच्या प्री ट्रीटमेंट्स, म्हणजे आपण मगाशी बघितलं की लिग्निन आपल्याला सेपरेट करायचं असतं किंवा त्याच्यानंतर आपल्याला हायड्रॉलिसिस करून शुगर प्रोड्यूस करायचे असतात किंवा फर्मेंटेशन करायचं असतं. तर या तिन्ही स्टेजेसमध्ये आपण कॅव्हिटेशन वापरू शकतो आणि त्याच्यातनं बरेचशा आपल्याला ऍडव्हान्टेजेस मिळतात. आणि त्या ऍडव्हान्टेजेस आहे की आपल्याला जी वेळ लागतो तो कमी होऊ शकतो, उत्पादन वाढू शकतं, मार्ग बदलू शकतो. कारण तुम्हाला समजा ऍटम इकॉनॉमी वाढवायची आहे तर फक्त डिझायर्ड प्रॉडक्ट मिळायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिक आपण बनवतो, क्रिस्टलायझेशन आपल्याला म्हणता येईल, क्रिस्टल्स बनवतो, त्यासाठी कॅव्हिटेशनचा फायदा होऊ शकतो. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मध्ये कॅव्हिटेशनचे फायदे आहेत. नॅनो मटेरियल्स आपण म्हणतो, नॅनो मटेरियल्स बनवायचे असतील तर त्याच्यासाठी कॅव्हिटेशनचा वापर होऊ शकतो. आणि बायोलॉजिकल ऑक्सिडेशन आपण म्हणतो, ते समजा आपल्याला फास्ट करायचं असेल तर त्याच्यात कॅव्हिटेशनचा वापर होतो. तर एक जस्ट ऍज अ एक्झाम्पल कॅव्हिटेशनचे काय काय फायदे आहेत आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये काय काय त्याचे वापर होऊ शकतात याच्यासाठी एक
भविष्यामध्ये आपल्याला जैव आधारित उत्पादन बऱ्याच प्रकरणांमध्ये आहे. पेट्रोकेमिकलला आपण पर्याय त्याला शोधू शकतो. वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स आपण बनवू शकतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे मगाशी इनोव्हेशन याच्यात खूप महत्वाचं आहे. कॉस्ट डेफिनेटली सध्याच्या परिस्थितीत जास्त आहे. इनोव्हेशन्सनी ती आपल्याला कमी करण्यासाठी महत्व आहे. सध्याचं जे रासायनिक प्रक्रिया आहे त्या पण आपल्याला इम्प्रूव्ह करता येऊ शकतात. त्याच्यात पण इनोव्हेशन्सची गरज आहे. आणि इनोव्हेशन्स आपण सगळीकडे करू शकतो. अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स मध्ये खूपच रिसर्च चालतो. इंडस्ट्रीमध्ये पण आहे. खूप NGOज आहे. मराठी विज्ञान परिषदेचं खूप काम आहे. त्यासारख्याच अजून बऱ्याचशा NGOज आहेत त्या याच्यात काम करतात आहेत. आणि डेफिनेटली जेव्हा या सगळ्या एकत्र येतील, म्हणजे आपण इंडस्ट्री इन्स्टिट्यूट कोलॅबोरेशन म्हणतो किंवा इंडस्ट्री इन्स्टिट्यूट NGO यांचं कोलॅबोरेशन म्हणतो, तर हे इंटरॅक्शन्स जेव्हा होतील तेव्हा आपल्याला खूप फायदे याच्यातनं आपण मिळवू शकतो. जस्ट कन्क्लुजन की ग्रीन केमिस्ट्री किंवा ग्रीन इंजिनिअरिंग, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि रासायनिक उद्योगांसाठी पर्याय नाही. त्याचे जे काही निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत ते आपल्याला कमी करून कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली कसं करता येईल, याकडे आपला पूर्ण फोकस पाहिजे. त्यासाठी जी संशोधनाची गरज आहे, विकासाचे प्रयत्न जे लागतील, तर हा एकच फोकस त्याच्यात समजा आपण ठेवला तर डेफिनेटली वी हॅव अ ब्राईट फ्युचर आहे असं म्हणता येईल. धन्यवाद. तसं पाहिलं तर माझं काम बाकीच्यांपेक्षा बरंच कमी आहे, पण मी थोडासा प्रयत्न केला माझे व्ह्यू पॉइंट्स आज मांडण्याचा. सो धन्यवाद देशपांडे सर. आणि वा, डॉक्टर पराग गोगटे, आपण चांगलं भाषण दिलं. स्लाइड्सही उत्तम होत्या. आता ह्या आपल्या विषयावरती उपस्थितांपैकी कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी प्रश्न विचारावे. पहिला प्रश्न मीच विचारतो डॉक्टर गोगटे, की कोकणामध्ये जी काही फळं आहेत, आंबा आहे, काजू आहे, कोकम आहे, सुपारी आहे, तर ह्या फळांचा बराचसा भाग हा वाया जातो. फार थोडा भाग वापरला जातो. तर त्याच्यापासून काही रसायनं बनवता येणं शक्य आहे का? डेफिनेटली शक्य आहे. आणि याच्यातलं एक म्हणजे जी फळं आहे त्याचं आपण वेस्टेज पहिले कमी करू शकतो. हा. वेस्ट, कारण शेवटी कुठलेही फळं किंवा भाज्या या नॅचरली डिग्रेडेशन आपण म्हणतो त्या प्रकारात बोलणारे आहेत. हा. तर त्याच्यातनं एक म्हणजे आपण व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स, आंब्यापासून समजा आपण आंब्याची पोळी केली किंवा आंब्याचे हे केलं तर ते प्रोसेसिंग आपण वाढवू शकतो. आणि त्याच्यानंतर जे रेसिड्यूज आहेत तर हा. त्याच्यापासून आपल्याला खूप सारे रसायन आपण बनवू शकतो. अँटीऑक्सिडंट्स म्हणता येईल, त्याचं नॅचरल प्रॉडक्ट एक्स्ट्रॅक्शन आपल्याला करता येईल. तर याच्यात बरचसं काम आपल्याला करण्यासारखं आहे. धन्यवाद. पराग, अप्रतिम झालं भाषण. माझी थँक्यू सर. माझी अशी लगेच प्रतिक्रिया अशी की ह्याचा आपण प्रसार करूया. जसं वेळ असेल तसं आपण शाळांमधून कॉलेजमधून याचा प्रसार करूया. त्याचं एक वेळापत्रक ठरवू. आपण एवढं काम हातात घेणार नाही की जे आपल्या ताकदीच्या बाहेर जाईल, पण जरी काही भाषण केलं खूप उपयोग होईल. डेफिनेटली सर. अप्रतिम. उत्तम उत्तम. हॅलो. हा. हॅलो. हा, बोला बोला, आवाज येतोय तुमचा. हा. डॉक्टर पराग, चांगली माहिती दिली. हा, नमस्कार. चांगली माहिती दिली. तुम्ही आता शेवटी उल्लेख केला की मराठी विज्ञान परिषदेसारख्या NGOनी याचा पुढाकार घ्यावा. तसा काही
स्पेसिफिक प्रकल्प तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे म्हणजे एक नुसतं आता जोशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ह्याच्याबद्दल लोकांना प्रबोधन करू, पण असं काही कॉन्क्रीट प्रोजेक्ट करता येईल का परिषदेला? आय थिंक जोशी सरांचं याच्यात नाही, मराठी विज्ञान परिषदेचंही बरंच काम या याच्यात चालू आहे. म्हणजे मगाशी मी जे बायोचार किंवा बायोन्यूट्रियन्स म्हटलं तर तसे प्रोजेक्ट्स आहेत. पण माझ्या मते एक 7-8 वर्षापूर्वी ICTचे वेगवेगळे जे PhD स्टुडंट्स होते, तर त्यांनी सायन्स प्रबोधनाचं जे काम केलं होतं की वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, आता पण जोशी सर म्हणाले की हेच व्याख्यान आपल्याला सगळीकडे देता येईल, तर तसं सायन्स अवेअरनेसचं एक भाग. आणि दुसरं टाकाऊपासून टिकाऊ असं जे आपण म्हणतो, तर याचे काय काय ऑप्शन्स आहे. आणि समजा कोकणात गेलो तर आता देशपांडे सर म्हणाले की कोकणात आंबा आहे, तर आंब्यापासून काय काय व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकतं किंवा त्याचं प्रोसेसिंग काय काय करता येईल. तर तसं जेव्हा आपण एखाद्या भागात जाऊ, तिथे लोकल काय कुठले प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यापासून व्हॅल्यू ऍडिशन काय करता येईल. म्हणजे एक व्हॅल्यू ऍडिशन तर सरळ असते, म्हणजे आता आंब्यापासून आंबापोळी किंवा अजून वेगवेगळे आपण हे करू शकतो, आमरस आहे. पण त्याच्यापासून पण जे वेस्ट मटेरियल उरतं, तर त्याच्यातनं काही आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट्स एक्स्ट्रॅक्ट करता येतील का. तर अशा प्रकारची व्याख्यानं एक. दुसरं मग अशा प्रोजेक्ट समजा आपल्याला आयडेंटिफाय करता आले आणि त्याला आपण सपोर्ट केला, तर माझ्या मते हे फायद्याचं ठरेल. आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूटचं याच्यासोबत समजा कोलॅबोरेशन झालं, तर हे प्रोजेक्ट आता बरंच काम याच्यात चालू आहे, हे पण मला माहिती आहे. तर पण या दृष्टीने अजून आपल्याला प्रयत्न करता येईल. म्हणजे काय म्हणणं होतं की आता आपण एक क्रॉफर्ड मार्केट घेतलं, हा, जिथे बल्क सेल होतात आणि नंतर शेवटी वेस्ट होत. हो, म्हणजे आता मुंबईतल्या मुंबईतच एवढं तरी असं बायोडिग्रेडेबल त्याचा काहीतरी असं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोजेक्ट परिषदेने जर केस, कोकणात वगैरे तर केस पाहिजे, पण इथे स्कोप आहे त्या दृष्टीने असा छोटा काही प्रोजेक्ट करून, म्हणजे ICT आणि परिषद मिळून वगैरे थोडी काय दोघांची विजिबिलिटी पण वाढू शकते. आणि हा मुंबईतच एवढा मोठा बायोग्रेडेबल मास तयार होतो, त्याचं काय करता येईल का असं माझ्या मनात होत. धन्यवाद. चालेल, याच्यावर विचार नक्कीच करता येईल आपल्याला. फक्त पराग गोगटे, तुम्ही जे सुचवलं की 8-10 वर्षापूर्वी ICTचे PhDचे विद्यार्थी परिषदेच्या वेगळ्या वेगळ्या विभागात गेले होते, तो प्रयत्न आम्ही परत सुरू केला आणि यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मिळून एकूण 17 विद्यार्थी आमच्या विभागामध्ये गेले आणि 94 भाषणं त्यांनी दिली. आणि आता पुढच्या वर्षी म्हणजे 2023-24ला आणखी मोठ्या प्रमाणावर आपण तो कार्यक्रम घेणार आहोत. किंबहुना तुमच्या केतन देसाई ह्या विद्यार्थ्याने एक चांगली सूचना केली की आम्ही जाऊन ICTचे विद्यार्थी केमिकल टेक्नॉलॉजी किंवा केमिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतो, परंतु फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स या विषयामध्ये सुद्धा बोलणारे जर PhDचे विद्यार्थी मिळाले, तर विद्यार्थ्यांचा कल केवळ केमिकल इंजिनिअरिंगकडे नसतो. कुणाला फिजिक्सची आवड असते, कुणाला बायोलॉजीची असते, तर त्यांना सुद्धा आपल्याला काही माहिती पुरवता येईल. तसा प्रयत्न आम्ही आता जरूर करतो आहोत. नाही, डेफिनेटली. म्हणजे पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात पण पण सहभाग घेईल. आणि आता सर म्हणाले त्याप्रमाणे आय विल बी ऑल्सो हॅपी टू ट्रॅव्हल आणि व्याख्यान देऊ शकेन. बरोबर. आणखी माझे PhD स्टुडंट्स जे आहेत त्यांना पण मी याच्यात या प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी सांगेन. हा, बोला बोला. हा, खूप नमस्कार छान झाला प्रोग्राम. हा, आणि ऍक्च्युली खरंच म्हणजे प्रॅक्टिकली हे जर अवेअरनेस दिला लोकांकडे तर खूप छान होईल असं मला वाटतंय. पुढच्या वर्षी आम्हाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे लेक्चर्स कॉलेजमध्ये, कॉलेजच्या मुलांना हॅलो. हा, हा, ऐकतो द्यावं असं ऐकतो आम्ही. वाटतंय. कोल्हापूरमध्ये करणार आहात तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी? हा, की वा वा. खरोखरच बायोमास किंवा ते काय रासायनिक हे जे आहेत त्यांनी हा, खूप छान सांगितलं. प्रॅक्टिकली त्याचा उपयोग कसा होईल हे त्याच्यावर लेक्चर्स दिले तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं कॉलेजच्या मुलांचे. धन्यवाद धन्यवाद. आम्ही पराग गोगट्यांना विनंती करू आणि ते जरूर येतील कोल्हापूरला. येस येस, खरंच नक्की. आम्ही अरेंज करू इकडच्या कॉलेजेस. बरोबर बरोबर. ओके. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि गोगटे सरांचं खरंच
त्या संदर्भातलं रिसर्च आणि त्यांनी इतकं सुंदररित्या मांडलं की एनी कॉमन मॅन कॅन अंडरस्टँड, असं त्यांचं हे होतं मला. होय होय. थँक्यू मॅडम, थँक्यू. येस येस. हा विषय चांगला मांडला. त्याचं कारण असं की वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यासाठी निसर्ग पुरा पडत नाही. पूर्वी कापसापासून कपडे बनवता यायचे, ते पुरायचे. पण आता लोकसंख्या भारतामध्ये जी 33 कोटी होती 47 साली, त्याच्या 4.5 पट झाली आणि त्यांना तो कापूस पुरा पडत नाही. त्यामुळे मग आपल्याला सिंथेटिक कापडाकडे जावं लागतं. औषधासाठी तेच आहे, खाद्यपदार्थांसाठी तेच आहे, साठी तेच आहे. त्यामुळे रसायन उद्योगाला आपल्याला वळसा घालता येणार नाही. पण त्याचबरोबर रसायन उद्योगामुळे जर प्रदूषण होत असेल तर आज कोकणामध्ये जसं नाणार किंवा या ठिकाणी असा जो विरोध होतोय, तो विरोध काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला कॅम्पेन करण्याची गरज आहे. आणि ग्रीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला हे रसायन उद्योग समाजाला उपयोगी पडतील आणि प्रदूषणाचा त्रास हा नियंत्रित ठेवता येईल किंवा काढता येईल. तर ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवेत आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करूया. आजचं भाषण आणि त्याच्या स्लाइड्स फार चांगल्या होत्या. तुम्हाला मराठी बोलताना काही अडचण पडली नाही. त्याचं कारणही पुन्हा असं आहे की तुमचं आडनाव गोगटे आहे आणि आमचे संस्थापक सुद्धा गोगटे होते, ज्यांनी मराठी विज्ञान परिषद स्थापन केली मराठीचा वापर असायचा. तेव्हा आपले पुन्हा एकदा मी आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं म्हणतो. तत्पूर्वी पुढच्या महिन्यामधलं 81वावं पुष्प रविवार दिनांक 2 जुलै ह्या दिवशी श्री गिरीश गुमास्ते हे गुंफणार आहेत आणि त्यांचा विषय आहे विद्युत वाहतुकीचा इतिहास. तेव्हा आपण सर्वांनी या भाषणाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. पराग गोगटे आपलेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.